काय होतं माहिती आहे का, आऊट झालेल्या खेळाडूची अशी लाईन लागली असते. पहिला झाला का तो पहिला, मग तो दुसरा बाद झाल्यावर तो लगेच येत असतो. इथे 6 बाद झाले तरी हे पहिल्या जागेवरती बसायचे, 6 बाद झाले तरी, कारण झाल्यावर हेच परत जाता येणार. सूर्यकुमार यादवाला सुद्धा ज्यांनी वर्ल्ड कप जिंकून दिला, अरे बाबा, खेळात राजकारण आणू नका. आणि राजकारणाचा खेळ कबड्डीचे खेळाडू आहेत. भुजबळ साहेब सिने निर्माते आहेत, सिने कलाकार पण आहेत, कबड्डीचे खेळाडू आहेत. आता इथे बसलेल्या अनेकांना जर काय कबड्डी कळत असेल तर ते उत्तम चढाई करणारे खेळाडू आहेत, उत्तम कोपरा रक्षक आहेत, उत्तम मध्यरक्षक आहेत. चवड्यावरती पकड कशी करायची ती भुजबळ आणि एवढी कोणाला कळत नाही. आहेत ना, मग त्यांची नका करू. पण काय काय वेळेला काय होतं, तुमच्यासारखा चतुरस्र कबड्डीसारखा खेळाडू ज्या वेळेला जातो त्यावेळेला एका वेळेला एखादा खेळाडू बाद करतो, कधी नवीन नियमाप्रमाणे बोनस गुण मिळवतो, कधी नुसता जातो स्पर्श करून येतो, कधी इतका खोलवर चढाई करतो एकाच वेळेला 6 जणांना घेऊन येतो. ते सांगतोय जरा ऐका, काय होतं माहिती आहे का, आऊट झालेल्या खेळाडूची अशी लाईन लागली असते. पहिला झाला का तो पहिला, मग तो दुसरा बाद झाल्यावर तो लगेच येत असतो. इथे 6 बाद झाले तरी हे पहिल्या जागेवरती बसायचे, 6 बाद झाले तरी, कारण झाल्यावर हेच परत जाता येणार. ज्यांना कबड्डी कळते त्यांना ते कळतं. पण दुसरा एक त्याच्यातला कबड्डीच्या खेळातला आहे, हे असे इतके खोलवर चढाई करायला जाणार, एकदम खोलवर चढाई करायला जाणार, आणि 7 खेळाडू असताना तरी जाणार, आणि एकाच वेळेला 7 जाणार घेऊन येणार. कबड्डीचा विषय झाला, खो खोचा विषय झाला, फुटबॉलचा विषय झाला, अगदी बुद्धिबळाचा सुद्धा विषय झाला, सगळ्या खेळाचा विषय झाला. पण आपल्या सर्व उत्कृष्ट खेळाडू इथं व्यासपीठावर बघत असताना समोरचे खेळाडू जे इथं बसले, जे खरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत, ते नेमकं बघतायत की आपण सुद्धा टीम मध्ये आहेत, पण 12वेत आपला नंबर कधी लागतो. खरंय का नाही? खरंय का नाही? मला एवढीच जाणीव करून द्यायची होती, याच्या पलकाडीकडे काही नाही. काल परवा इंडियाची टीम घोषित झाली, सगळे म्हणाले आपका तो हो गया, हमारा क्या है. हमारा क्या है, बरोबर आहे. म्हणजे तुमच्या भावना मी या भावनिक आजच्या 27व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताच्या कार्यक्रमात ओळखल्यानं खूप खूप धन्यवाद. म्हणजे तुम्ही आता 12व्यात राहणार नाही, तुम्हाला सुद्धा संधी मिळेल. म्हणजे आम्ही तर कायम 12वे राहणार आहे, त्याची आम्हाला जाणीव आहे. पक्षापेक्षा कोणी मोठं नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आता मगापासून चाललंय ते, हे बुद्धिबळ खेळतो, हा तो काय कबड्डी खेळतो, हा कोण आणखी खो खो खेळतो, हा कोण. अरे बाबा, खेळात राजकारण आणू नका. आणि राजकारणाचा खेळ पक्षापेक्षा कोणी मोठं नाही. आणि पक्ष म्हणजे काय? पक्ष म्हणजे फक्त झेंडा नाही, पक्ष म्हणजे फक्त ऑफिस किंवा फक्त त्याच्यावर लावलेलं बोर्ड नाही. पक्ष म्हणजे तुम्ही आम्ही कार्यकर्त्यांचा मोठा समूह म्हणजे पक्ष. पक्ष आपल्याला मोठा करायचा. ज्या निष्ठा आम्ही अजितदादांच्या चरणी वाहिल्या होत्या,
त्याच निष्ठा आता आम्हाला सुनेत्राताईंच्या चरणी व्हायच्या आहे. सुनेत्राताईंच्या रूपामध्ये आपण अजितदादांनाच आठवणीत ठेवायचं आहे की हे अजितदादा आहे, त्यांनी असं काम केलं होतं, आपल्याला हे काम करायचं. कुठे संकट निर्माण झाले तर अगोदर पुढे लढण्याची तयारी ठेवा. मी काय बोलू, तो बोलेल नाही, हम बोलेंगे पहले.